हाय, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आम्हाला लागली भूक. तर साईने मला सांगितलं आहे, मम्मी मला ढोकळा खायचा आहे. खूप दिवस झाले मी ढोकळा बनवला नाही. आता मी सगळं विचारले काय काय टाकायचं आणि काय काय नाही. तर बघू आता जे आहे त्याच्यामध्ये बनवून बघूया कसा बनतो डोसा. तर चला. ढोकळा बनवायसाठी मी घेतलं आहे 1 वाटी बेसन पीठ. बरोबर 1 वाटीच घेतलं आहे अंदाजे. त्याच्यामध्ये टाकणार 2 चम्मच हळद, थोडंसं टाकणार 1 चमचा तेल आणि दही. हे चांगलं हलवून घेणार. चांगलं मिश्रण एकत्र करायचं एकजीव. दरवेळेस त्याच्यामध्ये मी इनो टाकते, पण आज इनोच नाही माझ्याकडे. तर बघू बिना इनोचं फुगतो का. हा लिंबू आहे, 1 लिंबू टाकायचा. ब्या काढलेल्या आहेत त्याच्या मी अगोदरच. एक बी पडली, दिसली नाही मला. तर हे चांगलं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं. थोडासा सोडा टाकते खायचा, थोडासा. थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर. थोडीशी टाकायची, जास्त नाही नावाला. मिश्रण सगळं एकजीव करायचा. बघा असं झालेलं आहे. कुकर गरम करायला ठेवायचा. पाणी वाटायचं 1-2 ग्लास त्याच्यामध्ये. आपण भात वगैरे घालतो ना, तो डब्बा घ्यायचा. त्याच्यामध्ये असं तेल लावून घ्यायचं सगळे. माझ्याकडे केकचे वगैरे भांडे नाही, मी ह्याच्यामध्येच बनवते. आता हे टाकायचं ह्याच्यात. हे सगळं मिश्रण असं टाकायचं ह्याच्यात. सर्व टाकून द्यायचं असं काढून सगळं. इकडे आपला कुकर पण गरम होतोय. आता कुकरमध्ये ठेवून द्यायचं. कुकरची शिट्टी काढायची. शिट्टी काढून झाकण लावायचं. आता हे अर्धा तास ठेवायचं, मग ढोकळा तयार. खूप दिवसांनी बनवते ढोकळा, काय माहीत कसं. टी व्ही बघायचं काम चाललंय. बघूया आता खोलून. डोसाच येते माझ्या तोंडामध्ये. ढोकळा झालाय का, शिजलाय का बघूया. शिजला तर आहे. बाहेर काढून बघू आता त्याला. शिजला तर आहे पण फुगला नाही का, आता इनो नव्हता ना, असं झालंय. आता फोडणी देऊन बघूया कसा लागतोय. फोडणीसाठी मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, जिरा टाकला. जिरा नाही, मोहरीच, सॉरी. काय बडबडायला लागले मी, मला नाही कळत. ते चांगलं याची फोडणी करायची. तर डोसा पण कापून ठेवला आहे. बरोबर ढोकळा बरोबर नाही झाला. आता साई काय माहीत खाऊन काय बोलतोय.
बघूया फोडणी देऊन बघते. साखर टाकायची याच्यामध्ये, जास्त टाकली मी. आणि पाणी, 1 ग्लास पाणी. आता हे चांगलं उकळू द्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये टाकायचं. काही छान अंडा कढी बनवायची. छान उकळलं हे. आता उकळलं का ह्याच्यामध्ये टाकायचं. अजून जरा उकळू देते. उकळलं आहे, गॅस बंद करते. तर ह्याच्यामध्ये टाकून देते छानपैकी. ढोकळा तयार. खाऊन सांगतोय कसा झालाय. चांगला झालाय. तिकडे जान्हवीचं काम चालू आहे टेबलचं. तिची एक्झाम चालू आहे ना आता. मी पण खाऊन बघते. चांगला तर झालंय. माझ्या झाडांची हालत. आता माती वगैरे सगळे स्वच्छ करते, मोकळी करते. तुळस आहे माझ्या, आत्ताच नवीन लावलेली तुळस, फुलाचं झाड. एवढा पसारा गॅलरीमध्ये होता, आता सगळा काढला. मला गॅलरीमध्ये अशी फुलांची झाडं खूप आवडतात, पण माझ्या गॅलरीमध्ये पूर्ण पसाऱ्याने भरली. आणि आमची मनू बघा, काम नाही करू देते, नुसती मध्ये मध्ये करते बघा. मनू बघा, पानं खाते झाडाची. मनू बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.